मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई कुणाची ही विशेष मालिका आम्ही घेऊन आलो आहोत। यामध्ये आज जाणून घेऊयात धारावी क्षेत्राबाबत। उंच उंच इमारती, पॉश टॉवर, लखाकणारे चकाकणारे मॉल्स, मोकळी उद्यानं, 2 आणि 3 BHK फ्लॅट्स ही स्वप्न जिथे दाखवली जात आहेत, जिथे पाहिली जात आहेत, ती आहे हीच मुंबईतली सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी। धारावीची वेगळी ओळख मला करून द्यायला नकोय। आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी हा मान मुंबईतल्या या धारावीला मिळाला आहे। गेली अनेक वर्ष असंख्य वेळा असंख्य स्वप्न मुंबईतल्या या धारावीकरांनी बघितलेली आहेत। मात्र तरी सुद्धा गटारीच्या शेजारीच आपला संसार थाटणाऱ्या या धारावीकरांना विकास अद्यापही दिसलेला नाही। मात्र धारावी आता खरोखरच बदलाच्या दिशेने निघाली आहे, पुनर्विकासाच्या वाटेवरती निघाली आहे। भविष्यातला हा पुनर्विकास या गटारी शेजारच्या आयुष्य कंठणाऱ्या धारावीकरांना नेमकं काय देऊन जाणार आहे हे भविष्याच्या गर्भात लिहून ठेवलंय। बघूया भविष्याच्या गर्भातली ही धारावी नेमकी कुणाची आहे। अभी BMC के चुनाव आने वाले हैं, तो क्या नजर आता है धारावी में किसकी हवा चली है? अब कोई ना कोई तो आएगा ही, मसाल भी आ सकता है। मशाल? हाँ, अच्छा। और नहीं तो कांग्रेस भी आ सकता है। लेकिन राज ठाकरे काफी तीखा बोलते हैं, वो पसंद है आपको? नहीं, तीखा किसी को पसंद नहीं, हमको नहीं, पूरे आम जनता को पसंद नहीं तीखा। मुंबई में किसका झंडा लहराएगा? धारावी में एक्चुअली मसाल उद्धव ठाकरे का ही है, क्योंकि उनका नेचर भी अच्छा है, मुसलमान के लिए खड़ा भी उतरते हैं। बाकी कांग्रेस है तो कांग्रेस का महाराष्ट्र में उतना मतलब पकड़ है नहीं। बाकी अच्छा हुआ उद्धव ठाकरे और राज ठाकरे दोनों भाई बंधु आ गए, हमारे लिए बहुत खुशी का लहर है। तो आने वाले BMC चुनाव में किसका झंडा लहराएगा ऐसे लगता है, धारावी को लगता है? मैं बोलूँ इस बात बोलूँ तो इस बार है ना 70 साल में जो नहीं हुआ था ना, सरकार ने जो नहीं किया था ना, वो इस बार की सरकार ने करके दिखाया है। मैं बोलता हूँ ना कि फडणवीस सरकार और एकनाथ शिंदे जी की सरकार है ना, बहुत बेस्ट है। मुंबई क्यों अच्छी लगती है? मुंबई में बहुत ऐसा चीज़ है जो सारा चीज़ यहाँ पे मिल जाता है और काम के लिए भी अच्छा है। यहाँ पे रोजगार है यहाँ पे, ठीक है, इसलिए हम लोग आते अभी हैं। धारावी डेवलप हो रही है तो धारावी बहुत अच्छा है, अभी पहले से तो बहुत अच्छा डेवलप किया है इधर। अभी चकाचक होगी या बड़ी इंडस्ट्रीज तैयार होगी? ना चकाचक होगा, बड़ा कुछ तो होगा इधर। अभी मुंबई महापालिकेवरती कुणाचा झेंडा फडकावा असं धारावीकरांना वाटतंय धारावीच्या दृष्टीने? जे कोणी म्हणजे धारावीसाठी योगदान देईल चांगलं, म्हणजे धारावीचं सर्वांना रोजगार, म्हणजे इथे कसं आहे एकाच घरात राहतात ते आणि उद्योगी आहे, तर दोन्हीचा तो संगम व्हायला पाहिजे। आता घरं बांधून देतील पण मग उद्योगाचं काय, तर त्याची त्यांनी सोय करावी। बीजेपी को इंडिया के अंदर रूल करने को 10 इयर्स फॉर माई अगर नॉलेज 2014 से वो आई है और 2025 अभी चल रहा है, तो मुझे कुछ तो चेंजेस दिख रहे हैं, काफी सुधार दिख रहे हैं। अच्छा, तुम्ही इथे चाकूला धार लावताय, तिकडे राजकीय नेते सुद्धा आपल्या शस्त्रांना सध्या धार लावतायत, तर सध्या मताला धार येणार आहे का मुंबईकरांच्या? तर बघू आता काय आता होईल त्यांचा आता हिसाब। जर पब्लिकने जर विचार केला तरी धारावी वाचू शकते, आणि जर काय नाही तर मग ती धारावी गेली हातातून, मग आम्हाला दुसरीकडे कुठेतरी राहायला देतील। म्हणजे आता आमचा धंदा हे सगळं आता चोपट होणार मग। साली धारावीतून निवडून आलेल्या नगरसेवकांची यादी बघितली तर प्रभाग क्रमांक 183 मधून गंगा माने या काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या, त्यानंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला। प्रभाग क्रमांक 184 मधून बब्बू खान हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले, त्यानंतर त्यांनी शिंदेंची वाट धरली खरी, मात्र पुन्हा ते काँग्रेसमध्येच परत आले। प्रभाग क्रमांक 185 मधून जगदीश टी हे उबाठामधून निवडून आले। प्रभाग क्रमांक 186 मधून वसंत नकाशे हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून निवडून आले। प्रभाग क्रमांक 187 मधून मरियम्मल थेवर या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडून आल्या। प्रभाग क्रमांक 188 मधून रेशम बानो खान या राष्ट्रीय काँग्रेस पार्टी अर्थातच शरद पवार पक्षाकडून निवडून आल्या। प्रभाग क्रमांक 189 मधून हर्षदा मोरे या मनसेच्या तिकिटावर निवडून आल्या।
सध्या जे धारावीत आपण चित्र बघतो आहोत, अगदी रस्त्यांची परिस्थिती असेल किंवा अगदी काही भागांमध्ये पाणी, वीज हे सुद्धा पोहोचत नाहीये. मुंबईसारखं महानगर आहे, अतिक्रमण तर आहेच, त्यासोबतच स्वच्छताचा जो मुद्दा वर्षानुवर्ष प्रलंबित आहे. ॲक्च्युली काय आहे ना, तुम्हाला मी सांगू इच्छितो की 2002 पासून जेव्हा ही DRP म्हणून लागू केले ना, तेव्हापासून इथे रिडेव्हलपमेंट झालेली नाही आहे. आणि स्लम आहे ना, माळ्यावर माळे म्हणून इथे तुम्हाला मी सांगू इच्छितो की 12 ते 13 लाख लोक इथे राहतात. ॲक्च्युली वोटर किती आहे? 2,72,000. म्हणजे आणि लहान मुलं असं धरलं तर तुम्हाला 4 लाखांची वस्ती आहे. या 4 लाखांची वस्तीमध्ये आता म्हणजे गव्हर्नमेंटच्या अकाउंटमध्ये 4 लाख लोक आहे, 4-4.5 लाख लोक. इथे 12 ते 13 लाख लोक इथे राहतात. आता मग ते कसं होणार? तुम्हाला जे बेसिक कम्युनिटीज जे असतात ते 4 लाख लोकांची आहे, तिकडे 12-13 लाख ते यूज करतात. आणि रोड पण कसं आहे त्या पद्धतीने आहे आणि राहणारे लोक जास्ती आहेत आणि त्यामुळे असं हे झालेली आहे. धारावी मतदारसंघ हा मुस्लिम, दलित, मराठी, गुजराती, उत्तर भारतीय अशा संमिश्र मतदारांनी बनलेला आहे. धारावीमध्ये सर्वाधिक मतदार संख्या ही मुस्लिमांची आहे. जर इथल्या भाषिक आणि धार्मिक टक्केवारीवर एकवार नजर टाकली तर लक्षात येईल की धारावीमध्ये 33% मुस्लिम मतदार आहेत, 18 ते 20% उत्तर भारतीय मतदार आहेत, तसंच 18 ते 20% मराठी मतदार आहेत, 5% दक्षिण भारतीय तर 4% गुजराती मतदार आहेत. घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार, विठ्ठला तू वेडा कुंभार. माझ्या पुढ्यात असणारे हे वेगवेगळ्या आकाराचे घट जसे एकत्र नांदतायत तसेच आपण सुद्धा आहोत. भाषा, प्रांत, धर्म, जात, आपले आकार, आपले विचार हे जरी वेगवेगळे असले तरी सुद्धा आपण सगळ्यांनी एकत्रच नांदावं अशी इच्छा आपल्याला घडवणाऱ्या त्या कुंभाराची, त्या विधात्याची आहे. धारावी हा असाच प्रदेश आहे जो वेगवेगळ्या आकारांच्या आपल्यासारख्या घटांना सामावून घेतो आणि म्हणूनच धारावी हा मुंबईचा काळीज तुकडा ठरतो. मात्र पुनर्विकास नावाच्या एका वेगळ्या गतिमान चाकावर आता धारावीचा हा घट भविष्यात काय घेऊन येतोय बघूयात. कॅमेरामन अशोक सोनवणेसह मनोज पाठक, झी 24 तास, मुंबई.